नागपूर शहरात सदरमधील एका हॉटेल व्यावसायिकाची अज्ञात आरोपीने हत्या केली व त्याचा मृतदेह पोत्यात भरून नारा घाटाच्या मागील भागातील नाल्यात फेकला। संबंधित मृत व्यक्ती 2 दिवसापासून बेपत्ता होता व कुटुंबियाकडून शोधाशोध सुरू होती। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। राहुल सुनील साहू वय 38 झिंगाबाई टाकडी असे मृताचे नाव आहे। ते छावणी परिसरात हॅपी स्प्रिंग नावाचे हॉटेल चालवत होते। 20 एप्रिल रोजी ते हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगून बाहेर पडले होते। त्यानंतर ते घरी किंवा हॉटेलमध्ये परतलेच नाही। त्यांच्या पत्नीने सर्व मित्रांना फोन करून विचारणा केली व अखेर पोलीस ठाण्यात तक्रार केली। बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नारा घाटाच्या मागील बाजूस असलेल्या पुलाच्या खाली असलेल्या नाल्यातील पोत्यातून दुर्गंधी येऊ लागली। याची माहिती तेथील लोकांनी पोलिसांना दिली। जरीपटका पोलीस ठाण्याच्या पथकाने तिथे जाऊन पाहणी केली असता त्यात मृतदेह आढळला। मृतदेहाच्या मान आणि डोक्यावर धारदार शस्त्राच्या खोल जखमा दिसून येत होत्या। त्याच्या दोन्ही हातावर हरिओम गोंदलेले होते। पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या राहुलच्या पत्नीशी संपर्क साधला। तिने मृतदेहाची ओळख पटवली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। त्यात 20 एप्रिलच्या रात्री एका चारचाकी वाहन घटनास्थळाजवळ येताना दिसले। पोलिसांनी वाहनाचा शोध सुरू केला असून राहुल बेपत्ता होण्यापूर्वी ज्याच्या संपर्कात होता त्या लोकांची चौकशी करत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे काही जणांसोबत आर्थिक बाबीवरून वाद सुरू होते। त्यातूनच ही घटना घडली आहे का याचा तपास सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।